तर सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला हा आहे वारुगड. पहिल्या नजरेला शांत वाटणारा हा किल्ला कधी काळी स्वराज्याच्या सीमेवर जागता पहारेकरी होता. इथे आसपासच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवली जात असे. म्हणूनच या गडाचं स्थान रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाचं मानलं जात होतं. आज याच तटबंदीवर वारा वाहतो, पण कधी काळी इथे रणशिंगाचा नाद घुमत असे. प्रत्येक दगड, प्रत्येक पायवाट आणि प्रत्येक अवशेष इतिहासाची एक न सांगितलेली गोष्ट जपून बसलेला आहे. ढगांच्या साक्षीने उभा असलेला वारुगड आपल्याला एकच गोष्ट शिकवतो: काळ बदलतो, साम्राज्य बदलतात, पण आपल्या इतिहासाची ओळख कधीच मिटत नाही. हा फक्त एक किल्ला नाही, तर सह्याद्रीच्या अभिमानाचं जिवंत प्रतीक आहे. आता निघालो आपण. पाऊस तर पडतोय, बघूयात. चलो, ऑलरेडी आपण माईक वगैरे लावला. आता आवाज वगैरे बघू क्लिअर येतो का. ओके, तर आत्ता आज नवीन आपल्याबरोबर जॉईन झाला नूर आहे. बघूयात त्याकडे किती ताकद है. बहुत ट्रेक कर चुका हूँ. अभी थोड़ी देर के बाद हम देखेंगे. हाँ, ये लोकेशन बढ़िया लगा, लेकिन इतना मतलब समय भी ज़्यादा दूर नहीं है, ट्रैवलिंग नहीं है. अगर व्यू भी अच्छा है. हाँ, और थोड़ा बारिश होगी ना तो पूरा ये हो जाएगा. इतना हवा में आएगा, वॉइस क्लियर आएगा. अरे क्लियर एक. पानी बोतल निकालो से नहीं आया पानी बोतल का. प्यास अभी लग गया. अभी से. हाँ, दो रोड है. एक गिरवी से, ओके, ये गिरवी गांव है, तो इधर से ट्रेकिंग है. और उधर से गए दोदेबावी, दहीवड़ी मार गए सब मुरगांव, तो उधर से डायरेक्ट गाड़ी ऊपर जाती है. गाड़ी ऊपर जाता है. हाँ, उधर तक जाता है, रास्ता है उधर से. हाँ देखेंगे ना. और उसके बाद वो 10 मिनट में रह जाता है. तो इतना था चढ़ाई चालू होते. आने के टाइम पे कुछ नहीं है, जाने के टाइम पे थोड़ा. तर हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 960 मीटर उंचीवर उभा आहे. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात वसलेला हा गड स्वराज्याच्या पूर्वेकडील सीमावर नजर ठेवण्यासाठी महत्त्वाचा मानला जात असे. आसपासच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यास आणि हालचालीवर नियंत्रण ठेवण्यास त्याची भौगोलिक रचना अत्यंत उपयुक्त होती. आज आपण ज्या पायवाटेने गड चढत आहोत त्याच वाटेने कधी काळी मावळ्यांची पावलं पडली असतील. या तटबंदीवरून पहारा दिला गेला असेल. तर याच दगडांनी इतिहासातील अनेक घडामोडी पाहिल्या असतील. गडावर पोहोचल्यानंतर दिसणारे प्रवेशद्वार, तटबंदी, पाण्याच्या टाक्या आणि मंदिर हे त्याच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देतात. आज अवशेष उरले असले तरी प्रत्येक दगड स्वराज्याच्या आठवणी जिवंत ठेवतो. वारुगड हा फक्त ट्रेक नाही, तर इतिहासाकडे नेणारा एक प्रवास आहे. बालेकिल्ला तर आलं. इथून आता आपल्याला 5 मिनिटं लागतील. उधर मोरगांव से इधर एक रोड है, जो ऐसे ये है ना विंड मिल, उधर से होके आता है वो रोड. मंदिर है भैरव. हाँ, अपना कैसे इधर नूर के इधर होता है. हाँ, वो ये क्या बोलते हैं, रमजान. हाँ, तो 14-15 घंटा कुछ नहीं खा सकते ना. सुबह 4 बजे खाना पड़ता है. 4 बजे से लेकर 7 बजे.